आज आम्ही इंदापूर तहसीलदार यांना उजनी धरणग्रस्तांच्या माध्यमात शेतकऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आलो होतो, परंतु आचारसंहितेचं कारण देत तहसीलदारांनी समक्ष स्वतः निवेदन घेण्याचं टाळलं. त्यांनी टपालात निवेदन द्या असं सूचना केल्यानंतर आम्ही तहसील कार्यालयाच्या टपालामध्ये निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की इंदापूर तालुका असेल, करमाळा तालुका असेल किंवा माढा तालुका, दौंड तालुका व कर्जत तालुका अशा एकूण 4-5 तालुक्यातून 81 गावे उजनी धरणासाठी बुडीत झालेले आहेत. आणि त्या गावांचं ज्या जमिनी संपादित केल्या त्यांना पुनर्वसित केलं. त्या पुनर्वसित गावठाणं दिल्यानंतर काही लोकांना खालच्या भागामध्ये जमिनी मिळाल्या, परंतु तिथल्या काही गावगुंडांनी त्यांना तिथून हुसकावून लावून जमिनी हिसकून घेतल्यासारखंच म्हणजे झालेलं आहे. आम्ही आता या पूर्वी जी गावं आमची होती ती पुनर्वसित झाली, त्या ठिकाणी आम्ही सगळे राहतोय. आमच्या ज्या काही मूळ जमिनी संपादित झालेल्या होत्या त्या जमिनी काही पाण्यामध्ये जात नाहीत. आतापर्यंत 50 वर्ष झालं धरण झालेलं, कधीही पाण्यामध्ये नाही बुडलेली जमीन किंवा उन्हाळ्यामध्ये 3-4 महिन्यामध्ये मोकळी होती, ती गाळपेर म्हणून आम्ही पेरतोय. त्याच्यावर आमची उपजीविका आम्ही पशुधन सांभाळून असेल म्हणा किंवा इतर छोटी मोठी पिकं करून आमची उपजीविका जगण्याचं एक साधन आहे. आणि त्या साधनावरच म्हणजे आमच्या जगण्यावरच शासनाने 2019 साली एक नवीन जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये या धरणाच्या ज्या जमिनी आहेत ते संपादित करून म्हणजे काढून घेऊन त्या खाजगीकरण कंपन्यांना देऊन त्याचं खाजगीकरण करायचा हा काट घातला. त्या जी आरला अनुषंगाने परत 8 ऑक्टोबर 2025 रोजी नवीन एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये सुधारणा करून 10 वर्षासाठी ज्या पहिल्या जी आरमध्ये या जमिनी देण्याच्या होत्या त्या 49 वर्षासाठी देण्याचं त्यांनी डिक्लेअर केलं. आणि तो जी आर निघाल्यानंतर या 2 महिन्यामध्ये उजनी धरणग्रस्त परिसरामध्ये महसूल अधिकारी असतील, उजनीचे अधिकारी असतील, मोजणीचे अधिकारी असेल यांनी एवढा ती सपाटा लावला दोन्ही उजनीच्या कडेने सगळं म्हणजे माहिती गोळा करायचा. आणि त्यामुळं आमचा उजनी धरणग्रस्त सगळा भयभीत झाला. अधिकाऱ्यांना माहिती विचारल्यानंतर कुठलाही अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाही किंवा शेतकऱ्यांना खोटी माहिती सांगितली जाते. आज मागच्या आठवड्यामध्ये उजनी परिसरामध्ये तलाठी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जे मयत आहेत त्यांच्या वारसाच्या नोंदी लावण्यासाठी गावगाव आले आणि एका दिवसामध्ये अख्ख्या गावांच्या वारसाच्या नोंदी लावल्या गेल्या. आपण जर असं पाहिलं तर एखाद्या कुटुंबातील मयत व्यक्ती झाला असेल त्या मयताच्या नोंदी लावायच्या असतील तर महिना आपल्याला शासकीय कार्यालयाचा पाठपुरावा करायला लागतं, तरीसुद्धा नोंद लवकर होत नाही. परंतु एका दिवसामध्ये तहसील यांच्या तलाट्याने मोबाईलच्या एका क्लिकमध्ये अख्ख्या गावाच्या नोंदी एका दिवसात लावून टाकल्या. म्हणजे ह्यामध्ये शासनाचं फार मोठं गौड बंगाल आहे आमच्या निदर्शनास आलं. त्यानंतर आम्ही सगळे जी आर वगैरे काढल्यानंतर असं लक्षात आलं की ही सगळी जमीन PPP म्हणजे प्रायव्हेट कंपनीला ह्याच्यासाठी द्यायची. आणि त्यातनं या उजनी धरणग्रस्त जे जेवढे शेतकरी त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र त्या शासनाने केलंय. त्या शासनाच्या या धोरणाच्या विरोधात आम्ही आता आंदोलन पुकारलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलनं वेळपली तर रक्ताचे पाठ वाहतील, परंतु आम्ही आता आमची जमीन वाचवल्याशिवाय थांबणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो. आज या ठिकाणी उजनी धरणग्रस्त सगळे जे संपादित झालेले क्षेत्र त्यामध्ये बऱ्यापैकी शेतकरी आज आणि अनेक गावातील शेतकरी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं मुख्य कारण आहे की आज या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सगळे शेतकरी मोठ्या संख्येनं आलेले आहेत. आज निवडणुकीचे त्यांचं कामकाज सुरू असताना आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो. तहसीलदार साहेबांनी सांगितले की आपलं टपालामार्फत ते निवेदन जे आहे ते आमच्याकडे येऊ द्या. काय आचारसंहितेची अडचण त्यांनी सांगितली. ठीक आहे, आम्ही त्या काही गोष्टी समजून घेऊन सगळ्या शेतकऱ्यांनी तो निर्णय घेतला आणि त्याच्या टपालामार्फत ते त्यांच्याकडे निवेदन आज आम्ही सोपवलेलं आहे. परंतु हे काय सुरू आहे नेमकं आणि कशासाठी सुरू आहे, तर जे उजनी धरण परिसरामध्ये जे काही
तरडगाव असेल, हिंगणगाव असेल आणि कानळगाव असेल, ही मूळ जी 3 गावं आहेत ती धरणाच्या एकदम त्या तोंडाला आहेत. आणि तिथं जी क्षेत्र आहे ती बऱ्यापैकी आमच्या अंदाजाने 1000 एकराच्या आसपास ती भरल क्षेत्र. तर सुरुवातीला त्या ठिकाणी त्यांना BOT तत्वावर म्हणा किंवा जे PPP म्हणतो आपण, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, असा त्याचा ते एक अर्थ आहे. त्याच्या अनुषंगानं ती क्षेत्र ते कुणाला तरी द्यायचं असं नियोजन ह्या शासनाने त्याची तयारी केलेली. एक प्रथमदर्शनी काही GR निघालेले आहेत त्याच्यावरून तसं जाणवलं. आणि मग ते करत असताना यांनी काय केलं की उजनी धरणाचं जे संपादित क्षेत्र आहे सगळं, आम्ही कार्यकारी अभियंतालाही भेटलो. त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी असं सांगितलं की सुरुवातीच्या काळात ज्या सातबाऱ्यावरती उजनी धरण नाव लावण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी कृष्णा खोरे विकास महामंडळाचं नाव सुरुवातीला लागणार आहे. म्हणजे सगळी उजनी धरणासाठी संपादित झालेली जमीन ही सगळी एकत्रितकरण सुरुवातीला ते करणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग ही जमीन कुठल्या प्रोजेक्टसाठी वापरायची. आता ह्याच्यामध्ये अनेक त्यांनी प्रकल्प त्या ठिकाणी राबवायचं नियोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी पर्यटन असेल किंवा सौर ऊर्जेचा प्रकल्प असेल, कृषी पर्यटन असेल, काही मत्स्य व्यवसायाच्या निगडीत असेल, अशा अनेक विषय त्या ठिकाणी त्यांनी राबवायचं नियोजन केलेलं आहे. परंतु या ठिकाणचा जो शेतकरी आहे त्यांनी एकतर ज्यावेळेस या धरणासाठी संपादनाची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस 300-400 रुपये त्या ठिकाणी दराने ती जमीन शासनाला दिली. त्याच्या बदल्यात काही आता जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की तिकडं सोलापूरला जमिनी मिळाल्या, पण त्या जमिनी किती टक्के लोकांकडे शिल्लक राहिल्या? तिकडच्या सगळ्या जमिनी संपलेल्या आहेत. शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे त्या उजनीवरचा. आणि मग आता ज्या जमिनी आज पाण्याच्या बाहेर आहेत संपादित करताना सुद्धा या शासनाच्या अनेक चुका झालेल्या आहेत. ज्या गटाचा ज्या क्षेत्राचा पाण्याशी काही संबंध येत नाही त्याच्यावर सुद्धा उजनी धरणाचं नाव लागलं. ह्याही दुरुस्ती करण्यासाठी अनेक वर्षापासून आमचा शेतकरी या ठिकाणी हेलपाटा मारतोय. ते काम मात्र फास्ट होत नाही. पण आज नोटिसा देण्याचं शेतकऱ्यांना काम आणि तुम्ही अतिक्रमण केले खाली करा म्हणून ह्याच्यासाठी रात्रंदिवस आज शासकीय यंत्रणा काम करते. ह्याचं आम्हाला वाईट वाटते शेतकऱ्यांना आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध करतोय की आमची कामं जर आम्ही तुम्हाला सांगतोय की आमची जमीन पाण्यात जात नाही ती दुरुस्त करा, ज्या गटाचा त्या धरणाचा काही संबंध येत नाही त्या गटा उजनी धरणाचं नाव लावले, ती कामं अनेक वर्षापासून तुम्ही करत नाही. पण अतिक्रमण काढण्यासाठी तुमची यंत्रणा रात्रंदिवस काम करते त्या ठिकाणी. म्हणजे हा खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांवरती शासनामार्फत केलेला अन्याय आहे आणि तो अन्याय आम्ही कदापि कुणी सहन करणार नाही. या परिसरामध्ये ज्या जमिनी आहेत त्या गाळपेर असतील किंवा काय असतील. आता ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजल्या की गाळपेर जी आहे ती धरणाचं पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांना ती गुरांच्या चाऱ्यासाठी ती जमीन वापरता येते. पण भविष्यात त्यांचं असं प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये की जे जमीन संपादित आहे आणि पाण्याच्या बाहेर आहे त्याला सुद्धा भिंत घालायची आहे, त्याला सुद्धा कंपाऊंड टाकायचं आहे. म्हणजे कुठलाही शेतकरी त्या धरण परिसरात जाऊ शकत नाही. आतमध्ये जी काही चालणार आहे गौड बंगाल ती त्या शासकीय अधिकाऱ्यांनाच फक्त माहीत राहणार आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की काही गोष्टी अजून पण शासनाने आपल्यापासून लपवून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनेक योजना त्यांना राबवायच्या. परंतु शासनाला आमची विनंती आहे की त्या जमिनी पाण्यात जात नाही, त्या जमिनी बाहेर आहेत आणि ते मूळ मालक आता सध्या कसत आहेत. त्या ठिकाणी कुठलाही प्रोजेक्ट किंवा कुठल्याही कंपनीला कुणालाही ती शेतकरी त्या ठिकाणी देऊ देणार नाहीत. त्याला आमचा तीव्र विरोध राहील. त्या ठिकाणी जसं आता सांगितलं रक्ताचं पाठ वाहतील तिथं, ते बरोबर आहे, साहजिक आहे. कारण आम्हाला जर कुठं काही राहणार नसेल, आम्ही असंही मरणार असेल तसंही मरणार असेल, तर जो कोणी तिथे येणार आहे त्याच्यासोबत लढताना मेलेलं कधीही चांगलं आहे. त्याच्यामुळं शासनाने ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. शेतकऱ्यांचा याला 100% विरोध आहे. यातला 1 गुंठासुद्धा जमीन आम्ही कुठल्याही उद्योगपतीला म्हणा किंवा कुठल्या कंपनीला त्या ठिकाणी येऊन करू देणार नाही. ज्या जमिनी शेतकऱ्यांकडे आहेत आता त्याचे पंचनामे करावेत. त्या जमिनी मूळ मालकाला कशा देता येतील, GR सुद्धा आहेत, तशी परिपत्रक आहेत. आणि ज्या प्रोव्हिजनसाठी जमीन तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची घेतली त्याच प्रोव्हिजनसाठी ती वापरली पाहिजे असा GR आहे. असा GR असताना सर ती GR चेंज करून तुम्ही जर का चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यावर अन्याय करायचा प्रयत्न करत असाल तर तो शेतकरी या ठिकाणचा कुठलाही कदापि सहन करणार नाही. आणि जे GRनुसार ज्या पद्धतीनं सांगितलं गेलेलं आहे की ज्या जमिनी तुम्ही ज्या आता उजनी धरणासाठी घेतल्या, आज बी शेतकरी म्हणतो उजनी धरणाला अजून काही लागलं तर आम्ही ती जमिनीतलं काही वापरा तुम्ही, परंतु त्या ठिकाणी कुठला तरी उद्योगपती आणायचा आणि ह्या शेतकऱ्यांच्या अंगावर सोडायचा, ही गोष्ट आम्ही ह्या ठिकाणी सहन करणार नाही. आज इंदापूर तालुक्यातील सगळे शेतकरी एकत्रित आलेले आहेत.
आणि या अनुषंगानं सगळ्यांनी शासनाचा आम्ही निषेध या ठिकाणी करतोय की हा विषय तात्काळ थांबवावा. बाळासाहेब विखे पाटील जे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत जलसंपदा मंत्री, यांनाही निवेदन आम्ही या ठिकाणी आज आम्ही मेल करतोय की जेणेकरून त्यांनी ह्याच्यामध्ये, कारण शासकीय अधिकारी त्यांचंच नाव पुढं करतायत की त्यांचा जास्त प्रेशर आमच्यावरती आहे आणि म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागतं. म्हणून त्यांना या आमच्या उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं जे धोरण आहे ते थांबवावं आणि या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल यासाठी आपण मिटिंगा घ्याव्या. त्यासाठी आमच्या या तालुक्यातून अनेक ज्येष्ठ नेते मंडळी या उजनी धरणग्रस्त समितीमध्ये आहेत. त्यामध्ये ते चर्चा करायला येतील सगळे. त्यांना आपण शासनाच्या वतीनं निमंत्रित तशा पद्धतीने केलं पाहिजे. या संबंधित शेतकऱ्यांच्या बैठका लावणं आवश्यक आहे अधिकाऱ्यांच्या समवेत. म्हणजे अधिकाऱ्यांनी पुन्हा मंत्री महोदयांच्या अंगावर ढकलायचं, मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर ढकलायचं, या गोष्टी करू नयेत आणि या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय द्यावा. अन्यथा या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन आम्ही उभं करू, पण या ठिकाणी कुठल्याही उद्योगपतीला, कुठल्याही कंपनीला या ठिकाणी आम्ही येऊ देणार नाही. हा आम्ही ठाम निर्णय या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तामामा भरणे हे कृषी मंत्री आहेत, शिवाय कॅबिनेट मंत्री आहेत. बघ, आणि हा सरकारने शेतकऱ्यावर गदा आणली आहे. हा विषय शेतकऱ्यांचा आहे. मग कृषी मंत्री असताना ते सरकारमध्ये बाजू मांडत नाहीत का? त्याच्यामध्ये या इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्याशीही आमची चर्चा झालेली आहे. यांच्यासोबतसुद्धा मिटिंग झालेली आहे आणि आज सकाळीसुद्धा माझी फोनवरनं त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या मनात जी भीती आहे की इथं काहीतरी प्रकल्प राबवले जातील किंवा कुठल्या कंपन्या येतील, काय होईल, असं या ठिकाणी मी काही होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे, असं सकाळी त्यांनी मला फोनवर सांगितलं. परंतु जरी ते शासनात असतील, ते बाजू जरी मांडत असतील, तरीसुद्धा आज आमच्या शेतकऱ्यांची जी भूमिका आहे ही भूमिका शासनापर्यंत आमची सुद्धा जबाबदारी आहे पोहोचवणं. त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे. त्यांनी सांगितलं की असं काही या ठिकाणी मी होऊ देणार नाही, असा शब्दही त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं त्यांचा जर पाठिंबा शेतकऱ्यांना 100% आहे, परंतु या शेतकऱ्यांच्या व्यथा या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत जाणं पण जरुरीचं आहे. म्हणून हे सगळ्या प्रक्रिया आम्ही या ठिकाणी कायदेशीररित्या कागदोपत्री सुरू केलेलं आहे. आपण बोलायचं. आज इंदापूर तालुक्यातील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी सर्व एकत्रित आलो. निवडणुकीचं निमित्त सांगून तहसीलदारांनी आम्हाला आपलं निवेदन टपालामध्ये द्या असं सांगितलं. वास्तविक पाहता हा आमच्यावर अन्याय आहे असं आम्हाला वाटतं. आम्हाला आमचं काय अपेक्षा होती, आमचं निवेदन घ्यावं आणि काय हे चाललं आहे नेमकं याचं आम्हाला विवेचन करावं, माहिती सांगावी. भले निवेदन आमचं टपालात का द्यायचं होत नव्हतं, पण निवेदन त्यांनी स्वीकारलं असताना आम्हाला सांगितलं असतं तुम्ही असा गैरसमज करू नका की बुवा असं या कामासाठी हे चालू आहे, तर आम्हाला त्याचं काही वाटलं नसतं. वास्तविक आता इलेक्शनचं निमित्त करून आम्हाला निवेदन टपालात द्या असं सांगतात, याचा अर्थ काहीतरी ह्याच्यामध्ये दडलं आहे अशी आमच्या मनामध्ये शंका येते. आम्ही कुठल्या अपेक्षेने आलो आणि नेमकं आपल्याला काय मिळतं, फळ मिळतं, हे थोडासा आम्हाला ह्याचाही वाटला. आणि वास्तविक आता ज्या कारणासाठी शासनाने 1978 साली जमिनी संपादन केल्या, ते कारण बाजूला ठेवून 50 वर्षानंतर ह्या जमिनी जर कोणाला खाजगी कंपनीला BOT तत्वावर देणार असेल तर यासाठी आमच्या सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध राहील. शासनाने 78 साली 1978ला एक पत्रक काढलं होतं की आपण जी जमीन वहिवाटता येत आहे किंवा जी जमिनीमध्ये पाणी येत नाही, ज्या जमिनीमधून गाळपेर करता येते, अशा जमिनी त्या शेतकऱ्यालाच त्याला पिकं घेण्यासाठी 11 महिन्याच्या कराराने देण्यात आल्या याव्यात, असं शासनाचं एक पत्रक आहे. ते 2016पर्यंत त्यांनी ते अंमलात आणलं. 2016 नंतर हे पत्रक त्यांनी हा जो करार आहे तो थांबवला आणि कुठलीही माहिती दिली नाही. की त्यांना आम्ही इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही हे पत्रक तुम्ही 11 महिन्याचं कराराचं जे पत्र होतं तुम्ही का बंद केलं? ते म्हणजे शासनाचं आम्हाला तसं धोरण आहे, जसं शासनाने सांगितलं तसं आम्ही तुम्ही खाली इम्प्लिमेंट करतो. वास्तविक पाहता ज्या कारणाकरता जमीन संपादन केली त्या अजूनही आमचा त्याग करायची तयारी आहे, परंतु ते बाजूला ठेवून
मातीमोल किमतीने आमच्या जमिनी घेतल्या आणि आज मात्र DOT तत्वावर इतरांना कोणाला तरी देणार असाल तर ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांना देऊ देणार नाही. भले आमचा त्या ठिकाणी प्राण जाण्याची वेळ आली तरी आम्ही मागं हटणार नाही. ही आमच्या सर्व संघर्ष समितीतील सदस्यांची, शेतकऱ्यांच्या मुलांची भावना आहे. कारण आम्हाला पुनर्वसन करताना खानाला खण आणि खानाला खण देऊ अशी शासनाची त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी घोषणा केली होती. ज्यावेळेस ते यशवंतराव चव्हाण भूमिपूजनासाठी 1966 साली भीमानगरला आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या एका महिलेने पुढवंशीने त्या ठिकाणी तिचं ते हळदी कुंकाचं ताट उधळून लावलं होतं. त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी घोषणा केली की तुम्ही असा गैरसमज करू नका. त्यावेळेचे ते मुख्यमंत्री होते आणि मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला आश्वासन देतो की तुम्हाला तुमची जेवढी जमीन जाईल तेवढी त्याच प्रमाणात तुम्हाला जमीन दिली जाईल आणि तुम्हाला घरंसुद्धा बांधून देतील, चांगलं योग्य प्रकारे पुनर्वसन केलं जाईल. वास्तविक पाहता यातल्या किती गोष्टी केल्या आणि किती राहिल्या आहे. अजूनसुद्धा 50 वर्ष होऊनसुद्धा अनेक शेतकऱ्यांना जमीनच मिळाल्या नाही. ज्यांना मिळाल्या त्यांना तिथल्या शेतकऱ्यांनी वळवाटून दिल्या नाही. ज्यांना जमीन दिली गेली त्याला पाणी मिळून दिलं नाही. असे अनेक प्रश्न आहेत. जमीन मिळाली तर त्याला रस्ता नाही, ज्याला पाणी नाही त्या जमिनीत तिथं करायचं काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. ती लोक पुन्हा माघारी गावी आली. ज्या ठिकाणी त्यांच्या ज्या जमिनी गेल्या होत्या अशी 1300 कुटुंब आहेत, 1350 कुटुंब आहेत की त्यांचं अस्तित्वच नाही. रेकॉर्डवरच ते अस्तित्वात राहिले नाहीत. कुठं गेले, कुठं राहिले, काय त्याचं रेकॉर्डच राहिलं नाही. आणि मग अशी 13,500 कुटुंब होती ज्यांचं पुनर्वसन केलं गेलं, ज्यांचं पुनर्वसन व्यवस्थित केलं नाही. अद्याप त्यांचे प्रश्न आहेत, त्याच्याकडे मात्र शासन अजिबात लक्ष देत नाही. आणि ज्या ह्याच्यावरती काय तुटपून ज्या जमिनी राहिल्या होत्या, गाळपेर करता येत होती किंवा ज्या जमिनीमध्ये पाणीच येत नव्हतं अशी जी जमीन वायवाटत होती त्या जमीन आज शासन काढून घेणार असेल. आम्हाला कुठलीही माहिती दिली जात नाही आणि आज नोटिसा देतात. वास्तविक आता कायद्यानुसार 30 वर्षानंतर जर एखादा माणूस शेतकरी तिची जमीन वायवटत असाल तर कायद्यानुसार त्याला ते माघारी घेता येत नाही, शासनाला सुद्धा घेता येत नाही, ती त्यालाच द्यावी लागते. हा कायदा आहे. कायदा जर तुम्ही शासनच जर त्याच्यावर बसवत असाल हे चुकीचं धोरण आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्ही या संघर्षाला या ठिकाणी अल्पमतामध्ये जरी कार्यकर्ते आलेले असले तर मोठ्या संख्येने मोठं आंदोलन उभं राहील. आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असंही मी या निमित्तानं आपणाला आश्वासित करतो. आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शासनाने तहसीलदार शासकीय अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं जे आहे ते शासनापर्यंत पोहोचवावं. आम्ही आमच्या पद्धतीने शासनाच्या प्रतिनिधीशी सत्र भांडणार आहोतच. त्यांनी जर नाही न्याय दिला तर मात्र मग आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, जमीन